बघा आताच्या टी-ई-टी 2025 मध्ये कशा पद्धतीने आपल्याला मॅथ्सवर आधारित क्वेश्चन विचारला गेला होता आणि आपण त्या क्वेश्चनला कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकलो असतो. अतिशय सोपा असा हा क्वेश्चन होता. तर बघा क्वेश्चन काय होता? आपल्याला दिलं होतं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा √7 - √2 इंटू मध्ये बघा 9 + 2 √14. तर या क्वेश्चनला आपण फक्त या फॉर्म्युल्याच्या आधारे काय करू शकलो असतो? सॉल्व्ह करू शकलो असतो. तर बघा कशा पद्धतीनं? तर या ठिकाणी बघा आपण लिहिलं असतं √7 - √2 इंटू या ठिकाणी बघा आपण 9 ला काय लिहू शकलो असतो? 7 + 2 म्हणजे या टर्म मध्ये आपण लिहू शकलो असतो. 9 ला काय लिहिलं असतं? 7 + 2 + 2 √14. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी √7 - √2 मध्ये या ठिकाणी बघा आपण या 7 ला काय लिहू शकलो असतो? √7 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू या ठिकाणी या √14 ला √7 इंटू √2. तर या पद्धतीने आपण त्याला लिहू शकलो असतो. तर या ठिकाणी बघा हा कोणता फॉर्म्युला लागतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. तर या ठिकाणी बघा या फॉर्ममध्ये आपल्याला दिलं होतं. तर याला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकलो असतो. तर बघा या ठिकाणी काय लिहिलं असतं आपण? √7 - √2 इंटू मध्ये √7 प्लस √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे रूट आणि स्क्वेअर काय झालं असतं? कॅन्सल झालं असतं. म्हणजे या ठिकाणी √7 - √2 इंटू √7 प्लस √2. तर या ठिकाणी बघा a - b a + b. तर या ठिकाणी काय होणार? a स्क्वेअर - b स्क्वेअर म्हणजे काय? a + b a - b. तर या ठिकाणी काय होणार बघा? √7 चा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर आणि हे रूट आणि स्क्वेअर काय झाले असते? कॅन्सल म्हणजे 7 - 2 या ठिकाणी आपला आन्सर काय आला असतं? 5. म्हणून आपण काय केलं असतं? ऑप्शन नंबर फर्स्ट. तर या पद्धतीने आपण हा क्वेश्चन काय करू शकलो असतो? सॉल्व्ह करू शकलो असतो. धन्यवाद.